10 जुलै या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या अनुषंगानं मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. मंडळी नमस्कार. मंडळी, शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो शेतात राबणारा, घाम गाळणारा बलराजा. पण मित्रांनो, आपल्या देशात असाही एक शेतकरी आहे जो जमिनीवर नाही तर पाण्यावर समृद्धीची शेती फुलवतो. होय, मी बोलते आपल्या मत्स्य शेतकऱ्यांबद्दल. 10 जुलै म्हणजेच राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन. 1957मध्ये याच दिवशी डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर अली कुन्ही या आपल्या शास्त्रज्ञांनी माशांच्या कृत्रिम प्रजननामध्ये यश मिळवून देशात नीलक्रांतीची पायाभरणी केली होती. हाच मत्स्य व्यवसाय आज लाखो कुटुंबांना रोजगार देतोय आणि देशाची अर्थव्यवस्था बळकट करतोय. पण आजच्या काळामध्ये मत्स्यशेती कशी केली जाते, यामध्ये कोणती नवी तंत्रज्ञानं आली आहेत आणि एखादा तरुण या व्यवसायामध्ये कसं यशस्वी करिअर करू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये खास उपस्थित आहेत अतुल राजेंद्र पाटील, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय जळगाव. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद मॅम. नमस्कार सर. सगळ्यात आधी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण विभागाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. सर, या विशेष दिवसाचं औचित्य साधून आपल्या या श्रोत्यांना आपण हे सांगाल का की या दिनाचं शासकीय पातळीवरती काय महत्त्व आहे? नक्कीच मॅडम. 2 दिवस आपल्याकडे साजरे केले जातात. एक पहिला म्हणजे 10 जुलै, प्रत्येक वर्षी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि एक 21 नोव्हेंबर जो जागतिक मच्छीमार दिन म्हणून आपण साजरा करतो. तर ह्या 2 दिवसांना आमच्या शासकीय पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातल्या त्यात 10 जुलै हा जो दिवस आहे, जसं आपण प्रास्ताविकेत बोलले की डॉक्टर हिरालाल चौधरी आणि अली कुन्ही हे जे 2 याच्यातले वैज्ञानिक होऊन गेलेत, त्यांनी प्रेरित प्रजनन, आपण जे प्रेरित प्रजनन म्हणतो, बंदिस्त जागेमध्ये आपण त्यांना पिट्युटरी ग्लँड एक्स्ट्रॅक्टचे हार्मोन इंजेक्शन देऊन माशांना आपण बंदिस्त जागेमध्ये आपण त्यांचे प्रजनन करत असतो. याच्याने काय झाला फायदा की लोकांना जे आपण वाईल्ड सीड म्हणजे जे नैसर्गिक स्रोतांमध्ये जे छोटे पिलं मिळायचे ते न मिळता आपल्याला एका जागी मत्स्य बीज केंद्रांच्या मार्फत आपल्याला मत्स्य बीज, मत्स्य बोटुकली यासारखे जे आपण रोपण म्हणतो त्याला, ते रोपणाचं बीज आपल्याला मिळण्याला सुरुवात झाली. म्हणून 10 जुलैला अनन्यसाधारण महत्त्व आहे मॅम. हो सर, आता आपल्या जिल्ह्याचा किंवा राज्याचा याचा जर आपण विचार केला तर मत्स्य व्यवसाय क्षेत्राची एकूण स्थिती कशी आहे? आता राज्यात आपल्याकडे जवळपास 2500 पाटबंधारे विभागाचे तलाव आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे तलाव आहेत. त्याच्यानंतर काही पाझर तलाव असतील, त्याच्यानंतर आपले फॉरेस्टचे काही तलाव असतील, त्याच्यानंतर शेततळ्यांची संख्या खूप आहे आपल्या राज्यामध्ये. तर यातनं मत्स्य उत्पादन बऱ्यापैकी आपल्याला मिळतं. हे भूजल मत्स्य व्यवसायाच्या बाबतीत बोलतो आहे मी. तसं बघायला गेलं तर मत्स्य व्यवसायाचे 3 प्रकार पडतात त्याच्या कार्यक्षेत्रानुसार. जसं सामुद्री मत्स्य व्यवसाय, निमखारे पाणी ज्याला आपण ब्रॅकिश वॉटर म्हणतो, तो एक मत्स्य व्यवसाय, आणि एक भूजल मत्स्य व्यवसाय. आपण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात भूजल मत्स्य व्यवसाय हा आपल्याला दिसून येतो. जळगाव जिल्ह्यात जवळपास 125 पाटबंधारे विभागाचे तलाव आमच्या विभागाकडे, मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित झाले आहेत, ज्यात मच्छीमार सहकारी संस्थांच्या मार्फत बीज सोडून जाऊन त्याच्यातनं मत्स्य उत्पादन होऊन जवळपास 8 ते 10 हजार सभासदांचा रोजगार त्याच्यातनं डायरेक्टली उपलब्ध होतो. आणि अप्रत्यक्षरित्या खूप जणांना त्यातनं रोजगार उपलब्ध होतो. त्याच्यानंतर काही शेततळी आहेत मॅडम आपल्याकडे. कृषी विभागामार्फत काही शेततळी तयार झाली आहेत. त्यानंतर वाघूर उपसा सिंचन योजनेत जामनेर तालुक्यात 27 गावांमध्ये पहिल्या टप्प्यात 5 हेक्टरला एक शेततळ, अशा प्रकारे शेततळ्यांचं एक जाळं तिथं निर्माण झालेलं आहे. तिथे आपल्याला मत्स्य व्यवसायाला खूप वाव आहे. आमचा एक प्रोजेक्ट पण तिथे चालू आहे. त्यांना आम्ही ग्राउंडला जाऊन आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. तर अशा प्रकारे जिल्ह्याचं मत्स्य व्यवसायाचा कार्यभार आहे. आणि जिल्ह्याची मत्स्य बोटुकली, जे 10 जुलैचं जे महत्त्व मी आधी सांगितलं, तर मत्स्य बोटुकलीची गरज ही जवळपास 3 कोटी आहे. 3 कोटी मत्स्य बोटुकली तुम्हाला आवश्यक आहे जिल्ह्यात. त्यासाठी आपल्याला खाजगी
आपल्या जिल्ह्यात खाजगी मत्स्यवीज केंद्रे जवळपास 4 आहेत, ज्यातनं यातील अर्धी गरज आजपर्यंत भागवली जाते आणि इतर गरजेसाठी आपण इतर जिल्ह्यांवर किंवा इतर राज्यांवर अवलंबून आहोत. नक्की. सर, मला आता एक सांगा की आता सध्या जी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना खूप चर्चेत आलेली आहे, या योजनेअंतर्गत सामान्य शेतकऱ्याला किंवा तरुणाला कोणकोणत्या प्रकारचा लाभ मिळू शकतो? नक्कीच मॅडम, आपल्याकडे मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेला याच वर्षी आपल्याला प्रशासकीय मान्यता शासन स्तरावरून मिळालेली आहे, ज्यात भूजल मत्स्य व्यवसायात जवळपास 19 प्रकारच्या योजना आहेत. बरं. हां, त्यात तुमचं मत्स्यबीज केंद्रापासून बीजापासून ते बाजारपेठेपर्यंत एवढ्या सगळ्या योजना त्यात कव्हर झालेल्या आहेत. बरं. त्यामुळे यात जसं मत्स्यबीज केंद्र बांधकाम झालं, त्याच्यानंतर मत्स्यबीज संवर्धन म्हणजे जे आपण नर्सरी म्हणतो, बीज जसं आमचे 3 प्रकार पडतात बीजाचे. मत्स्यजिरे जे एक जस्ट अंडातनं जे बाहेर पिलू येतं त्याला मत्स्यजिरे म्हणतात. त्याच्यानंतर त्याची साईज 0 ते 8 mm पर्यंत असते. 0 ते 8 मिलीमीटर पर्यंत त्याची आकार असतो, बीजाचा आकार. 8 मिलीमीटर ते 40 मिलीमीटर त्याला आपण मत्स्य बीज किंवा मत्स्य फ्राय म्हणतात. आणि मत्स्य बोटुकली जी आहे ती 40 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर ही आपण मत्स्य बोटुकली म्हणून पकडतो. तर जे मत्स्यजिरे हे मत्स्यबीज केंद्रांमध्ये तयार होतात, बरोबर. आता मत्स्यबीज केंद्रांमध्ये जे मत्स्यजिरे तयार होतील ते मत्स्यजिरे आपल्या शेतातल्या एखाद्या मत्स्य शेतकऱ्याला त्याचं संवर्धन करून त्याची बोटुकली तयार करून ते जर आपल्या मच्छीमारांना विकायचं असेल तर हा एक व्यवसाय त्याच्यातनं उभा राहू शकतो, ज्यात महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये याला एक स्पेशल सब स्कीम म्हणून आहे, मत्स्यबीज संवर्धन तलाव बांधकाम. त्याच्यानंतर काहींना मार्केटेबल साईज म्हणजे बाजारात विकले जातील अशा आकाराचं मत्स्य तयार करायचं असेल, मासा तयार करायचा असेल, म्हणजे त्याला आपण टेबल साईज फिश म्हणतो, ते तयार करायचं असेल तर त्याला मत्स्य संगोपन तलाव बांधकाम, त्यालाही आपल्याला अनुदानित तत्वावर राखीव प्रवर्गानुसार आपण अनुदान देऊ शकतो. त्याच्यानंतर ज्या जाळी होड्या आपल्याला लागतात, जे नैसर्गिक स्रोतांमध्ये जेव्हा पाटबंधारे तलावांमध्ये आपण मासेमारी करतो त्या मासेमारीसाठी जाळी होड्यांसाठी पण अनुदान आहे. त्यानंतर तुमचं होडी जी आहे, होडीला त्याचं यांत्रिकीकरण करण्यासाठी म्हणजे इंजिन आपण जे म्हणतो आउटबोर्ड इंजिन लावण्यासाठी, त्यासाठी पण योजना आहे. म्हणजे बोटींचे यांत्रिकीकरण पण या योजनेत शक्य आहे. त्याच्यानंतर काही मत्स्य शेतकऱ्यांना आंतरराज्य दौरा करायचा असेल, जसे आपल्याकडे काही पुढारलेले राज्य आहेत, जसं आंध्र प्रदेश आहे, गुजरात आहे, हे याच्यात मत्स्य उत्पादनात किंवा मत्स्य शेतीमध्ये हे पुढारलेले राज्य आहेत. तर ह्या राज्यांना भेटी देऊन तिथे काय नवीन ते करतात त्याचं आपल्याकडे अनुकरण करण्यासाठी दरवर्षी आपण 25 शेतकऱ्यांना आपण या आंतरराज्य दौऱ्यामध्ये आपण त्यांना पाठवू शकतो आणि हे विनामूल्य असेल, शासन त्याचा खर्च करेल सगळा. ओके. त्याच्यानंतर जसं मार्केट आहे, म्हणजे मार्केट एखादी स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जसं नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, त्यांना त्यांच्या जर जागेमध्ये किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर मासळी बाजारपेठ स्थापन करायची असेल तर त्यासाठी ही आपली राज्यस्तरीय योजना आहे. तर त्याच्यातनंही आपल्याला शक्य आहे. त्याच्यानंतर जीवरक्षक साधने आहेत, त्यानंतर मासे विक्रीसाठी तुम्हाला काही साधने आवश्यक असतात त्याचीही याच्यात योजना आहे. त्याच्यानंतर आपलं मोटरसायकलसह शीतपेटी, जे आता वेंडर लोक आहेत जे गावात जाऊन दारोदारी जाऊन काही विकतात, त्यांना शीतपेटीसह मोटरसायकल यासाठीही अनुदानित तत्वावर योजना मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आहे. त्याच्यानंतर तुमच्या काही ई रिक्षा असतील त्यांना छोटं डीप फ्रीजर देऊन ई रिक्षा असं एक योजना आहे, ती पण आपण देऊ शकतो. अशा अनन्य योजना आहेत, 19 प्रकारच्या योजनांमधून आपण त्याच्यातनं हे करू शकतो. त्याच्यानंतर बर्फ कारखाना किंवा शीतगृह स्थापन करायचं, हे वैयक्तिक प्रकारच्या योजना आहेत. याच्यातनंही आपल्याला त्याच्यात लाभ घेता येणं शक्य आहे. पुढील महिन्यात त्याचं पोर्टल विकसित होणार आहे, तर पोर्टलवरून आपण त्यासाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयालाही संपर्क साधू शकता. येस सर, हे PMMSY ही जी योजना होती याच्यामध्ये ज्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्या शेतकऱ्यांना मिळत होत्या त्या सगळ्या ह्याच्यातून पण मिळत आहेत? हो, याच्यातनं पण ती त्याच धर्तीवर बनवण्यात आली आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा ही केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवरच बनवण्यात आली आहे. त्यामुळे शक्य आहे सगळं. नक्कीच. सर, आता मत्स्य शेतीसाठी तलाव खोदणं किंवा मग मत्स्यबीज खरेदी करणं किंवा आधुनिक साधनांसाठी
आपलं शासन किती टक्के अनुदान देतं आणि यासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आपण सांगा? साधारणतः मॅडम 50% अनुदान सर्वसाधारणपणे योजनांसाठी लागू आहे. योजनानुसार ते अनुदान व्हॅरी होतं. काहींना 75% पण अनुदान शक्य आहे. आणि हे योजनांसोबत किसान क्रेडिट कार्ड नावाची एक योजना आहे आमच्याकडे, ज्याला आपण 2 लाखापर्यंत विनातारण आपण कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो बँकांमार्फत. आणि आता 4 नोव्हेंबर 2025चा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार आम्हाला जे कर्जावर जे 7% 7% किंवा 7% जे व्याज आकारलं जायचं ते आता बिनव्याजी होणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. म्हणजे 4%ची व्याज सवलत ही राज्य शासन देणार आहे आणि 3% रिबीट जो मच्छीमारांना रिपेमेंट झाल्यानंतर मिळायचा तो केंद्र शासनामार्फत देण्यात येणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जसं कमी व्याजावर किंवा बिनव्याजी कर्ज मिळतं तसं मच्छीमारांनाही आता शक्य झालं आहे. अशा पद्धतीने असं काम चालणार आहे मॅम. वा, खूपच छान. आता सर, महिलांच्या बाबतीमध्ये काय सांगाल आपण, की महिलांना किंवा मग अनुसूचित जाती जमातीचे जे लाभार्थी आहेत तर यांना या योजनांमध्ये काही विशेष सवलती आहेत का? हां मॅडम, जसं आपण आता सांगितलं की महिलांना किंवा अनुसूचित जाती जमातींना राखीव जसं तयार जाळी आपण काही म्हटल्या योजना, तयार जाळी किंवा होडी, त्याच्यात अराखीव प्रवर्गाला 50% अनुदान आहे, राखीव प्रवर्गाला 75% अनुदान आहे. ठीक आहे. तर हे असं प्रत्येका योजनेमध्ये वेगवेगळं आहे. तर अनुसूचित जाती जमातींना नक्कीच, जसं आपण पॅडल व्हील एरेटर आहे. पॅडल व्हील एरेटर म्हणजे आपण जे तलावातलं ऑक्सिजन जे वाढवायचं आहे तो त्या अनुषंगाने आपण पॅडल व्हील एरेटर लावतो. त्या पॅडल व्हील एरेटरच्या खरेदीसाठी आपण 50% अराखीव प्रवर्गासाठी अनुदान आहे आणि 75% राखीव प्रवर्गासाठी अनुदान आहे. त्याच्यानंतर मासे सुकवण्यासाठी सौर यंत्र, मी जसं तुम्हाला सांगितलं ना, बीजापासून बाजारपेठेपर्यंत एकूण एक गोष्ट त्यात आपण कव्हर केलेली आहे, शासनाने कव्हर केली आहे, शासनाने महत्वाकांक्षी योजनेमध्ये. तर मासे सुकवण्यासाठी सौर यंत्र, त्याच्यासाठी 50% अनुदान हे संस्थांसाठी लागू आहे, म्हणजे ज्या मच्छीमार सहकारी संस्था वगैरे आहेत, आणि 25% वैयक्तिक लाभार्थींसाठी आहे. त्याच्यानंतर किरकोळ मासे विक्रेत्यांना साहित्यावर अनुदान, म्हणजे जे किरकोळ मासे विक्री करतात रस्त्याच्या कडेला वगैरे, तर त्यांना जे किरकोळ साहित्य लागतं, जसं कोयता असेल, ते कट करण्याचं साहित्य असेल, यासाठी राखीव प्रवर्गाला 60% अनुदान आहे आणि अराखीवला 50% अनुदान आहे. त्याच्यानंतर फिरते मासळी विक्री केंद्र, मी जसं आधी सांगितलं तुम्हाला, ई रिक्षा विथ डीप फ्रीज, त्याच्यासाठी 50% राखीव प्रवर्ग आहे आणि 75% राखीव प्रवर्गाला अनुदान आहे. त्याच्यानंतर माशांचा कचऱ्याचा पुनर्वापर, ही अलीकडेच योजना आली आहे, जे आपण फिश वेस्ट जे म्हणायचो त्यापासून खत, मत्स्य खत हे आपण तयार करू शकतो, ज्याला चांगली मागणी आहे. त्याला 75% राज्य शासन आणि 25% स्वराज्य संस्था, हे असं करून ते स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करू शकतात जिथे जास्त मासा मिळत असेल. त्याच्यानंतर सौर यंत्र उभारणी, म्हणजे सोलर लावणे, जसं आपल्याकडे बायोफ्लॉक किंवा तळ्यात मत्स्य संवर्धन जिथं केलं जातं तर त्यांना वीज लागते, तर ते वीज लागण्याऐवजी तिथे ते सोलर वापरू शकतात. सोलर संयंत्र जर उभारणी करायची ठरली तर 10 लाख प्रकल्प किमतीला 50% अराखीव प्रवर्गासाठी अनुदान आहे आणि 75% राखीव प्रवर्गासाठी अनुदान आहे. त्याच्यानंतर नवीन बर्फ कारखाना उभारणी किंवा बर्फ कारखान्याचे आधुनिकरण, म्हणजे मॉडर्नायझेशन आपण ज्याला म्हणू शकतो, तर 10 टनापर्यंत आपण जे बर्फ कारखाने हे भूजल मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आपण देऊ शकतो. त्यासाठी 50% राखीव प्रवर्ग, 50% अराखीव प्रवर्ग, अशा प्रकारे अनुदान आहे. बरं, महिलांसाठी असं राखीव नाही का? नाही. बरं, म्हणजे महिलांच्या बाबतीत सुद्धा मग फक्त प्रवर्गच बघितला जाईल. मग प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये महिलांसाठी स्पेशल केस होती, तिथे 60% राखीव, म्हणजे 60% अनुदान त्यांना मिळायचं, जे अराखीवला 40%च होतं. बरं, हा फायदा होता. बरं सर, आताच आपण ही खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती सांगितलीत. पारंपरिक मासेमारी व्यतिरिक्त सध्या आपण आता जो उल्लेख केला बायोफ्लॉक वगैरे त्याचा, तर बायोफ्लॉक असेल किंवा RAS असेल, तर अशा तंत्रज्ञानाला सध्या खूप मागणी आहे. हो. तर यासाठी आपला विभाग मदत समजा करतोच आहे, पण मला ह्या धर्तीवरती एक प्रश्न असा विचारायचा आहे की जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला आणि कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये मत्स्यशेतीचं प्रमाण जास्त आहे, आपल्याकडं कमी आहे.
तर हे वाढीसाठी विभागाकडून काही प्रयत्न सुरू आहेत का? नक्कीच मॅडम. आपण आता अलीकडे बघितलं असेल की केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांच्याकडून महत्त्वाकांक्षी योजनांची आपल्याकडे त्यांचे घोषणा होत असते आणि त्या अंमलबजावणीही होत असते. जसं 2015ला केंद्र शासनाची नीलक्रांती योजना होती. त्यानंतर 2019ला आमचा विभाग एक स्वतंत्र विभाग म्हणून केंद्र शासन स्तरावर तयार करण्यात आला आणि त्याच्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही आपल्या शासन स्तरावरून अंमलात आणली गेली. त्याच्यानंतर आता 2025 आणि 26 म्हणजे 26 म्हणता येईल, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही आता शासन स्तरावरून आपल्याला अंमलात आणली गेली आहे. तर तुम्ही जशा आधुनिक तंत्रज्ञान सांगितले, RAS, बायोफ्लॉक, ह्या योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत समाविष्ट होत्या. आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2.0 येणार आहे, त्याच्यात ह्या योजनांचा समावेश आहे. तर जिथे पाणी कमी आहे, म्हणजे RAS आणि बायोफ्लॉकचा उपयोग कुठे करू शकतो आपण, जिथे पाण्याची कमतरता आहे. कारण ह्या सगळ्या झिरो वॉटर एक्सचेंज म्हणजे जिथं पाणी नवीन ॲड नाही केलं जात, तेच पाणी फिरवलं जातं आणि त्या पाण्यातनं जास्तीत जास्त मत्स्य उत्पादन आपण घेऊ शकतो. ह्या 2 टाईपचे, म्हणजे त्याच्यात तुमचं ॲक्वापोनिक्स पण आलं. ह्या झिरो वॉटर एक्सचेंज सिस्टीम आहेत. तर यातनं उत्पादन घेणं शक्य आहे. त्यातनं आम्ही बऱ्याचशा टेक्नॉलॉजिकल जे एक्सटेन्शन प्रोग्राम्स असतात किंवा आमचे काही ट्रेनिंग मॉड्युल्स असतात, त्यांना आपण मार्गदर्शन तथा जे आवश्यक आहे ते आपण देत असतो. सर, आता समजा ज्या एखाद्या शेतकऱ्याकडं स्वतःची मोठी जमीन नाही आहे आणि त्याच्याकडे जमीन नाही, तलाव नाही, आणि तरीसुद्धा त्याला मत्स्य व्यवसाय करण्याची इच्छा आहे, तर मग छोट्याशा जागेमध्ये आधुनिक पद्धतीनं हा व्यवसाय तो शेतकरी कसा करू शकतो? आता जिथे जागा कमी आहे तिथं आपण बायोफ्लॉक आपण करू शकतो. बायोफ्लॉक आणि RAS हे जे 2 सेटअप आहेत हे आपण करू शकतो, ज्यातनं आपण कमी जागेतनं जास्त उत्पादन घेऊ शकतो. जसं 50,000 लिटरची टाकी असेल तर त्याच्यातनं 1.5 टन उत्पादनचे शक्य आहे, ज्यासाठी आपल्याला 1 एकरचा तलाव लागतो इकडे मोकळ्या जागेत करायचं ठरलं तर हा फरक आहे. पण मग जेव्हा आपण कॅप्टिव्हिटी किंवा इंटेन्सिव्ह कल्चर सिस्टीमकडे जातो, जेव्हा घनता जास्त असणाऱ्या सिस्टीम्सकडे आपण जेव्हा जातो, तेव्हा त्यांची काळजीही तितकी घ्यायला लागते आपल्याला. पाण्याची उपलब्धता, त्याच्यानंतर तुमचं ऑक्सिजन त्याच्यात कंटिन्यू असणं, त्याच्यानंतर त्यांना वेळोवेळी फिडिंग करणं, त्याच्यानंतर कंटिन्यू वॉटर क्वालिटी चेक करणं, ह्या सगळं गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या आहेत. मग विदाऊट ट्रेनिंग किंवा पूर्ण ज्ञान घेतल्याशिवाय ह्या कल्चरमध्ये उतरू नये असं माझं सजेशन असेल किंवा सल्ला असेल. नक्कीच. सर, कुठल्याही मत्स्यशेतीची यशस्विता ही दर्जेदार मत्स्यबीज आणि खाद्यावरती अवलंबून आहे. नक्कीच मॅडम. शेतकऱ्यांना शासकीय मान्यताप्राप्त दर्जेदार मत्स्यबीज कुठून मिळू शकतं सर? मॅडम, आपल्याकडे महाराष्ट्र राज्यात जवळपास 33 मत्स्यबीज केंद्रे आणि 33 मत्स्यबीज संवर्धन केंद्रे अशी केंद्र आहेत. जिल्ह्यात आपल्याकडे काही खाजगी मत्स्यबीज केंद्र आहेत, तिथून आपल्याला मत्स्यबोटुकली पुरवठा किंवा मत्स्यबीजाचा पुरवठा होऊ शकतो. तर तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे की दर्जेदार मत्स्यबीज मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण आपण पेरलं जर चांगलं तर चांगलं उगवेल. ह्या धर्तीवर आपल्याकडे जिथे मोठं जे आपल्या जवळचं जे मत्स्यबीज केंद्र आहे ते जायकवाडीला आहे, पैठणला. पैठणवरून आपल्याला मत्स्यबोटुकली मत्स्यबीज मिळू शकतं. त्यानंतर धुळे जिल्ह्यात मुक्ती केंद्रावर आपल्याला मत्स्यबीज मिळू शकतं. हे शासकीय मत्स्यबीज केंद्र आहेत किंवा मान्यताप्राप्त मत्स्यबीज केंद्र आहेत. आणि खाजगीचं बोलायचं ठरलं तर इथे आपल्याकडे रावेरला एक मत्स्यबीज केंद्र आहे, लालमाती गावाला. त्याच्यानंतर पूर्णाळला एक मत्स्यबीज केंद्र आहे. त्याच्यानंतर एक पाचोऱ्याजवळ कोल्हे गावावर मत्स्यबीज केंद्र आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला मत्स्यबीज केंद्र उपलब्ध होऊ शकतो. आणि एक याच्यात ॲडिशन करायची झाली तर माझं स्मार्ट पोर्टेबल हॅचरीवर माझं स्वतःचं पण पेटंट आहे. तर त्यातनं आपण जिथं पाण्याची उपलब्धता 24 तास आहे आणि मुबलक प्रमाणात पाणी आणि वीज उपलब्ध आहे, तिथे आपण ते केंद्र कधीही सेटअप करू शकतो. एकदम छोटं आहे, पोर्टेबल आहे. माननीय पालक सचिव महोदयांनी ते स्वतः बघितलं आहे, ते बघितलं होतं, कलेक्टर साहेबांनी पण बघितलं होतं. तर आहे, पॉसिबल आहे. चांगलं मत्स्यबीज आपण पण तयार करू शकतो, असं नाही की आपण तयार नाही करू शकत. शक्य आहे. तुमचं हे केंद्र कुठे सर? कोल्हेला दिलंय मी, ते मच्छीमारांनाच देऊन टाकलं बरं तुमचे पैठण, कारण मला काही वेळेचा अभाव असल्यामुळे मला शक्य नाही होत.
तर ते केंद्र त्यांना ते मॉडेल जे आहे ते देऊन टाकलं. ते कुठूनही कुठेही पोर्टेबल करता येतं. ते सिमेंटेड नाही आहे, GI मध्ये बनवलं आहे. आपल्याला उद्या समजा रावेरला घेऊन जायचं तर रावेरला घेऊन जाऊ शकतो, उद्या जळगावला आणायचं जळगावला आणू शकतो, नो प्रॉब्लेम. फक्त आपल्याकडे पाहिजे मत्स्य जे प्रजनक आहेत ते प्रजनक आणि पाणी आणि लाईट हे जर असलं तर आपण 100% ते तिथल्या तिथे मत्स्यबीज काढू शकतो, काही अडचण नाही. नक्कीच. सर, ज्या तरुण वर्गाला या मत्स्य व्यवसायाकडे वळायचं आहे तर त्यांना आपल्या विभागाकडून काही प्रशिक्षण दिलं जातं? हो, जसं मी आधी बोललो आंतरराज्य दौरा जो बोललो शेतकऱ्यांचा, त्यातनं आहे. त्यानंतर आमचे काही ट्रेनिंग प्रोग्राम असतात, तिथे आपण प्रशिक्षण घेऊ शकतो. त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा RCT म्हणून एक कार्यक्रम आहे, त्याच्यात 10 दिवसाचं आपल्याला रेसिडेन्शियल ट्रेनिंग पण मिळतं. बरं, तर शक्य आहे प्रशिक्षण दिलं जातं. मग यासाठी सर त्यांनी अर्ज कसा करायचा किंवा संपर्क तुमच्याशी कसा करायचा? त्यांनी कार्यालयाशी डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल, एक अर्ज जरी दिला तरी चालेल, त्यातनं आपण त्यांना प्रशिक्षणची सोय लावून देऊ शकतो. बरं बरं. सर, आता मास्यांचं उत्पादन तर झालं, पण मग त्याला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि कोल्ड स्टोरेज चेन उभारण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत का? नक्कीच मॅडम. आपल्याकडे जसं मी आधी सांगितलं की बीजापासून बाजारपेठेपर्यंत जर बाजारपेठच नाही मिळाली तर तो व्यवसाय थोडा अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे बाजारपेठेच्या अनुषंगाने कोल्ड चेन, जसं तुम्ही कोट केलं, कोल्ड चेनच्या दृष्टीने आपल्याकडे काही योजना आहेत, जसं की मोटरसायकलसह शीतपेटी, नंतर फिरते मासळी विक्री केंद्र, त्याच्यानंतर तुमचं शीतगृह बांधकाम, बर्फ कारखाना, त्याच्यानंतर तुमचं मासळी बाजारपेठ स्थापना, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत ज्यातून आपण योजनांचा लाभ घेऊन आपण अधिकाधिक उत्पादन, अधिकाधिक नफा मिळवून आपल्याला तरुण वर्गात किंवा मच्छीमारांना जास्तीत जास्त नफा आणि त्यांचं रोजगाराचं साधन उपलब्ध करून देऊ शकतो. नक्कीच. सर, अनेकदा हवामान बदल असतो किंवा मग रोगांमुळे सुद्धा मत्स्यशेतीचं नुकसान होतं. अशा केसमध्ये माशांचा किंवा तलावांचा विमा उतरवण्याची तशी काही सोय आहे का? हां, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे मागील वर्षापासूनच हा प्रोग्राम आपल्याकडे घेण्यात येतो आहे की ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी याचा विमा उतरवून देऊ शकते. PMKSY जी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची सहयोजना आहे, PMMKSY, कृषी समृद्धी योजनेसारखी, तर त्या योजनेत आपण त्यांचा विमा उतरवू शकतो. इव्हन आपण मच्छीमारांचा पण विमा उतरवतो मॅडम. बरं बरं. हां, त्यांचा 5 लाखाचा विमा पण शासनामार्फत उतरवतो. त्यांनी फक्त कागदपत्र सादर करायची, बस. बरं, मग त्यांना ₹1 प्रीमियम द्यायची गरज नाही. प्रीमियमची गरज नाही, आपण भरतो प्रीमियम. बरं, शासन भरतं त्याचं. बरं. सर, खूप छान माहिती आपण दिली. जाता जाता आपल्या श्रोत्यांना, म्हणजे ज्या तरुण वर्गाला या मत्स्यशेतीकडे वळायचं आहे त्यांच्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छितो? नक्कीच मॅडम. आज आता आपल्याकडे 71% पाणी आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडे बऱ्यापैकी जलस्रोत उपलब्ध आहेत. जिल्ह्याचा विचार केला तर 18,000 18,500 हेक्टर एरिया आपल्याकडे उपलब्ध आहे जलस्रोतांचा. तर त्यात आपण मत्स्यशेती आणि ह्या ज्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, किसान क्रेडिट कार्ड आहे, त्याच्यानंतर आत्माच्या काही योजना आहेत, या योजनांचा लाभ घेऊन आपण नक्कीच व्यवसायात उतरू शकतो. म्हणजे माझं पर्सनल जर ओपिनियन विचारलं तर आपल्याकडे मत्स्यबोटुकलीची खूप गरज आहे मॅडम. मत्स्यबोटुकलीची कमतरता आहे. राज्याची जवळपास 100 कोटीची गरज आहे. आपल्या जिल्ह्याची, फक्त जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 3 कोटी मत्स्यबोटुकलीची गरज आहे. तर 50% मार्केट तुम्हाला इथंच अवेलेबल आहे. तर मत्स्यजिऱ्यापासून मत्स्यबोटुकली जर आपण तयार करू शकलो आणि स्थानिक ठिकाणी आपण त्याला जर विकू शकलो तर एक बोटुकली आपली ₹3 जाते मॅडम. आणि 1 एकरमध्ये आपल्या एका सायकलमध्ये 60 ते 70 दिवसाची सायकल असते. त्या एका सायकलमध्ये 1 एकरमध्ये साधारणतः 4 ते 5 लाख मत्स्यबोटुकली सहज तयार होऊ शकते. जास्त काही एकदम खूप टेक्निकल पण नाही आहे ते. थोडंसं एक आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर 4 ते 5 लाख मत्स्यबोटुकली सहज तयार होऊ शकते, ज्याला इनपुट कॉस्ट किंवा आपण लागणारा जो खर्च आहे तो 1 ते सव्वा लाखाच्या घरात आहे फक्त. बरोबर. मग त्याच्या अगेन्स्ट तुम्ही 5 लाखाच्या गुणीला ₹3 करून घ्या, 15 लाखाच्या अगेन्स्ट तुम्हाला थोडीशी मेहनत आणि लक्ष जर देऊन केलं तर नक्कीच त्याच्यात फायदा आहे. तर मत्स्यबोटुकली तयार करण्यात, आणि दुसरं आहे बाजारपेठेतल्या, जर समजा जिवंत मासळी विक्री केंद्र जे मी म्हटलं, तर फिरते मासळी विक्री केंद्र किंवा जिवंत मासळी विक्री केंद्र, त्याच्यात खूप लाभ होतो मॅडम. कारण होलसेल रेट फिशचा हा 70 ते 90 किंवा ₹100 जातो. पण रिटेल रेट तुम्ही आता मार्केटमध्ये जर तुम्ही फिश खात असाल तर तुम्ही जाऊन बघितलं तर ₹240 ते ₹250 रेट, म्हणजे तुमचा प्रॉफिट मार्जिन हा डायरेक्ट डबल आहे. तर बीज आणि बाजारपेठ या दोघांमध्ये जास्त प्रॉफिट आहे. आणि त्यानंतर मग प्रोडक्शन.
असे 3 भाग जर आपण केले तर प्रोडक्शनमध्ये नक्कीच जर तुमचा एरिया जास्त असेल तर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे त्याच्यात. नक्कीच. हो. तर हे माझं सांगणं असेल, विविध ज्या योजना आहेत त्यांचा तुम्ही लाभ घ्यावा. मुख्यमंत्री मत्स्य संपदा, किसान क्रेडिट कार्ड या योजनांचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त या व्यवसायात उतरावं असं माझं मत आहे. मी अशा ठाम मताचं आहे. आणि पुढील महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून साधारणतः पोर्टल येण्याची शक्यता आहे. तर महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही अर्ज करून डायरेक्टली आपण योजनेत लाभ घेऊ शकता. नक्कीच. सर, खूपच मोलाची आणि सविस्तर अशी माहिती आपण आज आकाशवाणीच्या स्टुडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलीत. मत्स्य व्यवसायाकडे फक्त पारंपरिक मासेमारी म्हणून न बघता आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांच्या मदतीनं यातून लाखो रुपयांचं उत्पन्न कसं मिळवता येतं हे तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या शब्दात समस्त श्रोत्यांना समजावून सांगितलं. आणि आपल्या विभागामार्फत मिळणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आणि बेरोजगार तरुणांना एक नवी दिशा देईल, याच्यात शंकाच नाही. सर, राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचं औचित्य साधून त्या अनुषंगानं ही जी मुलाखत आपण या ठिकाणी दिलीत, आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढलात आणि स्टुडिओमध्ये येऊन खूप छान मार्गदर्शन केलं. समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा. नक्कीच. 10 जुलै या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या अनुषंगानं मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच 10 जुलै